नमस्कार शेतकरी मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर आता शेतकऱ्यांच्या आनंदाचा दिवस येणार आहे। शेतकरी मित्रांनो, आपण ज्या क्षणाची अगदी आतुरतेने वाट पाहत होतो, अखेर तो क्षण आता लवकरच येणार आहे। शेतकरी मित्रांनो, बरेच दिवस झाले महाराष्ट्रातील लाखो शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची अगदी मनापासून वाट पाहत आहेत, परंतु त्यांच्या खात्यावर मात्र नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा झालेला नाही। तर शेतकरी मित्रांनो, आता दत्तात्रय मामा भरणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय आहे। शेतकरी बऱ्याच दिवसापासून या योजनेची वाट पाहत आहेत, परंतु त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झाले नसल्यामुळे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे या दोघांनी मिळून आता एक मोठा निर्णय घेतलेला आहे। तो निर्णय आहे की या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ पैसे जमा करायचे। या शेतकरी पात्र आहेत किती हे बघणं आणि लवकरात लवकर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वितरित करायचे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, त्यांनी तारीख देखील जाहीर केली आहे। या यादीमध्ये तुमचा जिल्हा येतो का हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे। या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये जर तुमचा जिल्हा येत असेल तर महाराष्ट्र शासनाने आणि आपल्या कृषी विभागाने काही अटी देखील लागू केल्या आहेत। त्या अटी देखील आपल्याला पूर्ण करायच्या आहेत। त्या अनुषंगाने आता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला समजून जाईल की या यादीमध्ये आपला जिल्हा आलाय की नाही, आणि त्यानंतर जर तुमचा जिल्हा आला असेल तर तुम्हाला कोणते काम करायचे हे देखील समजेल। त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहणं हे खूप महत्त्वाचं आहे। 2 ते 3 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती, संपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कोणते कामे करायचे आहेत, बँकिंग कामे आहेत, बाकी सर्व कामे आहेत, तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, तारीख काय आहे फिक्स केलेली महाराष्ट्र शासनाने, हे सर्व काही डिटेल मध्ये पाहणार आहोत। जर तुम्ही हा व्हिडिओ स्किप केला तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही मात्र या योजनेच्या 2000 रुपयापासून वंचित राहणार आहेत। त्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला। शेतकरी मित्रांनो, आता 2-4 मिनिटं वेळ काढा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ हा तुमच्या फायद्याचा व्हिडिओ ठरणार आहे। नमो शेतकरी योजनेच्या 2000 रुपयाच्या रकमेचा हा व्हिडिओ ठरणार आहे। जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण नाही पाहणार तर तुम्हाला मात्र या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे। शेतकरी मित्रांनो, चला तर पाहूयात सविस्तर माहिती। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील 90 लाख शेतकरी बरेच दिवस झाले नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत, परंतु तो हप्ता अगदी जास्त दिवस रखडलेला आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने आश्वासनावर आश्वासन दिले की आम्ही आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचे 2000 रुपये जमा करू, उद्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नमोचे 2000 रुपये जमा करू, परंतु असं घडलं नाही आणि फक्त शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला निराशा पाहायला मिळाली। त्यांच्या खात्यामध्ये एकही रुपया जमा झालेला आपल्याला पाहायला मिळालेला नाही। तर शेतकरी मित्रांनो, आता चिंता करू नका, येत्या काळामध्ये लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत, अशी मोठी घोषणा आता राज्याचे मुख्यमंत्री आणि कृषी विभागाच्या मार्फत आता करण्यात आलेली आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, त्यांनी काही कामे सांगितलेली आहेत, ते कामे आपल्याला पूर्ण करावं लागणार आहेत। जर त्या अटी आपण पूर्ण नाही केल्या तर मात्र आपण या योजनेपासून वंचित राहणार आहोत, हे मात्र आपण लक्षात घेणं खूप गरजेचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता आपण कामे पाहूयात, कोणते कामं हे महाराष्ट्र शासनाने सांगितलेले आहेत। जर ते कामं आपण पूर्ण नाही केले तर मात्र आपल्याला या योजनेतून वगळलं जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, या हप्त्याचीच गोष्ट नाही, शेतकरी मित्रांनो, भविष्यात देखील आपल्याला या हप्त्याचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, त्यांनी जे कामं सांगितलेली आहेत ही कामं आपल्याला करणं अतिशय गरजेचं आहे, अतिशय आवश्यक आहे। शेतकरी मित्रांनो, जर आपण हे कामं केले तर आपल्याला भविष्यातही हप्ता सुरूच राहणार आहे। त्यासाठी हे कामं करून घेणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जो शेतकरी हे सर्व कामे करेल, या सर्व अटी पूर्ण करेल, अशाच शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा लाभ मिळणार आहे, अन्यथा बाकी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, हे कामं पूर्ण करून घ्या। बघा तर कोणते अटी आहेत आणि कोणते कामं तुम्हाला करायचे सांगितलेले आहेत। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना मात्र चिंता करायची गरज नाही, परंतु ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना मात्र चिंता करायची गरज आहे। कारण की ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील मिळणार नाही। शेतकरी मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता का मिळालेला नाही हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता मिळालेला असेल तर तुम्ही निश्चित राहा, तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील ऑटोमॅटिक मिळून जाणार आहे। त्यासाठी काहीही तुम्हाला करायची गरज लागणार नाही। परंतु ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना मात्र अडचणीमध्ये वाढ होणार आहे। कारण की शेतकरी मित्रांनो, आता लवकरात लवकर तुम्ही पीएम किसान योजनेचे स्टेटस तपासा, तुम्हाला कोणत्या कारणामुळे पीएम किसान योजनेचा हप्ता मिळालेला नाही हे तुम्ही लक्षात घ्या, पहा, चेक करा। त्यानंतर पीएम किसान योजनेच्या अडचणी दूर करा। जोपर्यंत पीएम किसान योजनेच्या अडचणी दूर होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला मात्र नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा मिळणार नाही, हे तुम्ही लक्षात घेणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। त्यासाठी पीएम किसान योजनेच्या हप्त्यातली अडचण दूर करा आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घ्यायला विसरू नका।
त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने आणि आपल्या कृषी विभागाने आणखी एक महत्त्वाची अट लागू केली आहे. ती अट अशी आहे की ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही लवकरात लवकर चेक करा की तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही. जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला मात्र या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं हे अत्यंत गरजेचं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला मात्र या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे, अशी मोठी घोषणा केलेली आहे. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुम्ही आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. जर नसेल तर ते तात्काळ करून घ्या. जोपर्यंत महाराष्ट्र शासनाने तारीख जाहीर केली आहे त्याच्या आतमध्ये तुम्ही ही आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करू शकता. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुम्ही तात्काळ बँकेकडे जा, तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या आणि या योजनेचा थेट लाभ मिळवा. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि कृषी विभागाच्या मार्फत आता स्पष्ट सांगितलेलं आहे की जो बी शेतकरी आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणार नाही अशा शेतकऱ्याला मात्र या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आता महाराष्ट्राने यावेळेस अगदी कडक नियम केलेले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर या योजनेपासून वंचित राहायचं नसेल तर मात्र आधार कार्ड आपलं बँक खात्याशी लिंक करणं अतिशय आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासन म्हणजेच की आता जे व्यवहार जे आधार कार्डवर होत असतात, पहिले पैसे आधार कार्डच्या हिशोबाने आधार कार्डवर टाकतात, त्यानंतर ते पैसे बँक खात्यावर जमा होतात. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने आणि कृषी विभागाने अत्यंत जाचक अट लावलेली आहे. आणखी एक अट आहे. ही अट अशी आहे की ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी आहे अशाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुमची जर फार्मर आयडी नसेल तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला फार्मर आयडी हे काढणं अत्यंत आवश्यक आहे, ते गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी आहे अशा शेतकऱ्यांनी निश्चित तुम्हाला कोणताही अडचण येणार नाही आणि थेट तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. परंतु शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेपासून वगळण्यात येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर जा, तुमची फार्मर आयडी आहे की नाही तपासून घ्या. जर तुमची फार्मर आयडी नसेल तर नवीन फार्मर आयडी तयार करा आणि या योजनेचा लाभ घ्यायला तुम्ही चुकू नका. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी आहे अशा शेतकऱ्यांनी चिंता करायची गरज नाही, त्यांना थेट लाभ होणार आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी नाही अशा शेतकऱ्यांना मात्र लाभ मिळणार नाही, असं स्पष्ट भूमिका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे कृषी मंत्री आपले कृषी मामा भरणे यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आणखी एक अट लागू केली आहे. ती अट अशी आहे की ई-केवायसी करणे. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही अशा शेतकऱ्यांना सांगणं आहे की तुम्ही लवकरात लवकर जा, तुमची ई-केवायसी करून घ्या आणि या योजनेचा थेट लाभ मिळवा. जर तुमची ई-केवायसी नसेल तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही देखील या योजनेपासून वंचित राहणार आहेत, हे तुम्ही लक्षात घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना मात्र चिंता करायची गरज नाही, तुम्हाला आता तुमचे 2000 रुपये मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ताची जर आपण वाट पाहत होतो आणि तो हप्ता जर आपल्याला मिळवायचा असेल तर तुम्हाला ई-केवायसी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुम्ही ई-केवायसी करत नसाल तर तुम्ही मात्र नमोच्या 9व्या हप्त्यापासून मात्र वंचित राहणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने आणि आपल्या कृषी विभागाने अटी लावलेल्या आहेत. या अटी जो शेतकरी पूर्ण करेन तोच शेतकरी या योजनेचा लाभ घेणार आहे, अन्यथा या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही जो शेतकरी या अटीचं पालन करीत नाही. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही लवकरात लवकर कामाला लागा आणि या अटीचं पुरेपूर पालन करा. तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने संभाव्य तारीख देखील जाहीर केलेली आहे. संभाव्य तारीख आहे 20 जुलै. 20 जुलै रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे हे जमा होणार आहेत, अशी मोठी घोषणा आता राज्याचे मुख्यमंत्री आणि कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही चिंता करू नका, लवकर तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये हे जमा होणार आहेत. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आपण नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची अगदी जास्त दिवस वाट पाहिली होती, परंतु आता तो दिवस अखेर आलेला आहे आणि तो आनंदाचा क्षण आता आपल्या जीवनामध्ये आलेला आहे आणि 2000 रुपये आता लवकरच आपल्या खात्यावर जमा होणार आहेत, अशी मोठी अपडेट आता समोर आलेली आहे. त्या अनुषंगाने आता शेतकरी मित्रांनो, लवकरच तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे हे पैसे जमा होणार आहेत, 2000 रुपये. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.